नगरचे आयुक्त तथा प्रशासक साहेब व गणकचरा प्रमुख यांना आम्ही दिनांक 11/11/2024 रोजी आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे या संदर्भात आम्ही पत्र दिलं होतं। तर अजून महानगरपालिकेचे या दोन्ही अधिकाऱ्यापैकी आम्हाला कोणीही चर्चेसाठी किंवा आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर अजून आम्हाला कोणी दिलेलं नाही। आज दिनांक 11/12/2024 आज आम्ही महानगरपालिका आयुक्त साहेब व गणकचरा प्रमुख साहेब यांना पुन्हा आम्ही स्मरणपत्र देऊ राहिलो। तर दिनांक 16/12/2024 पासून आम्ही जे 5 दिवसाचे सामूहिक रजेवर जाणार आहे, सामूहिक रजा व कामबंद आंदोलन त्याच्यामध्ये आम्ही करणार आहोत। 16 तारखेपासून 5 दिवसात जर आमचे मुद्दे यांनी जर आमचे जर प्रश्न यांनी प्रॉब्लेम यांनी सॉल्व नाही केले तर आम्ही हे कामबंद आंदोलन जे आहे जोपर्यंत आम्हाला हे लोक आमचे मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचं हे कामबंद आंदोलन चालू राहणार आहे। काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2015च्या GR नुसार आम्हाला किमान वेतन हे लागू झालं पाहिजे। हे सर्व आम्ही जे कंत्राटी कर्मचारी आहे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीमध्ये कंत्राटी बेसिसवर इथं 6 वर्षापासून काम करू राहिले। तर असे आम्ही अनेक वेळा उपोषण केले, आंदोलन केले, तरीसुद्धा आमच्या मागणीला अजून कुठला दुजोरा भेटलेला नाही आहे किंवा आमचे वेतनवाढ ही कमीत कमी एक चांगल्या पद्धतीची 5-6 हजार रुपये मागच्या म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जर यांनी आमचे चांगली जर वेतनवाढ जर केली असती तर आज आम्हाला किमान वेतनच्या रेंजमध्ये आम्ही आलो असतो। पण पी गोपीनाथ रेड्डी कंपनी आम्हाला वार्षिक पगार फक्त 400 रुपये करते की 400 रुपये वाढवते। वार्षिक पगार पी गोपीनाथ रेड्डी कंपनी फक्त 400 रुपये वाढवते। आता कोणत्या नियमात येते सुद्धा आम्हाला माहीत नाही का 400 रुपये पगार वाढ ही कोणत्या नियमात येते आम्हाला माहीत नाही। तरी पुन्हा एकदा सांगतो 16/12/2024 पासून पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडील सर्व कंत्राटी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमचं काम चालू होणार नाही। मी हकीम शेख, कंत्राटी कामगार, पी गोपीनाथ रेड्डी कंपनी। आज निवेदन द्यायला गेलो होतं, कोणालाची भेट झाली का? निवेदन नाही साहेब, आम्हाला कोणीच भेटायला तयार नाही सध्या। आता त्यांना आम्हाला काय वाटलं तर माहीत नाही आम्हाला। आता आम्ही किती कर्मचारी आहे टोटल आमचे 1100 कर्मचारी आहे। त्याच्यामध्ये सुपरवायझर आहे, झोनल आहे, वाहन चालक आहे आणि सफाई मजूर। धन्यवाद।